आपण कितीही कडक डाएट वरती असलो तरी पण मिसळ पाव समोर आला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तर मग झालंय असं मित्रांनो, कालच्या भव्य दिव्य शिवजयंती सोहळ्याचा साक्षीदार होऊन आज वेळ आली होती मामाचं घर आणि शिवजन्मभूमी सोडून आपल्या मायभूमीत परत जायची. ब्राह्मणवाडा गावातून जाता जाता मंद आचेवर उकळणाऱ्या मिसळच्या वासाने वाट अडवली. मग काय मिसळ खाल्ल्याशिवाय राहावेनाच. अर्जुन दादाच्या हातची मिसळ आणि त्याचबरोबर पाव न मागवता गरमागरम पुरी मागवली. मला पर्सनली इथली मिसळ खूप आवडते. कमीत कमी मसाल्यांचा वापर करून इतका चविष्ट पदार्थ बनवता येतो ही इथली मिसळ खाल्ल्यानंतरच समजतं. भांडणात नाश्ता करून मी कर्नाट आपल्या खानावळीत आलो. पप्पांनी सकाळी आणलेलं मटण दुपारी संपलं होतं. गर्दीत होती खानावळीमध्ये. माझे पप्पा पण माझ्यासारखंच एकदम भन्नाट मटण बनवतात बरं का. अकोल्याला गेलो, आरबाजकडून ताजं मटण घेतलं आणि बाजारातून ताजी कोथिंबीर घेऊन परत खानावळीत आलो. संध्याकाळी हळूहळू गर्दी होत होती. भात संपला होता, लगेच भात घालून घेतला. कस्टमरच्या डिमांडनुसार आपण त्यांना इंद्रायणी किंवा बासमती तांदळाचा भात देत असतो. लवकरच कंदुरी मटण म्हणजे पूर्ण बोकड वन टाइम शिजवायचं डोक्यात आहे. बघूया काय नियोजन होतंय ते. बरेच कस्टमर आपल्या रील बघून जेवायला येत आहे आणि त्यांना आवडतंय आपलं जेवण बनवलेलं. मग कधी येत आहे भेटायला माझ्या हातचं मटण खायला दुर्वेश मराठा मटण खानावळीला. धन्यवाद.